श्री स्वामी समर्थ. अद्याय चौथा श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करीती चारी पुरुषारी हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गीताध्यायाचे अंती अक्कलकोटे आली येती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहते तयापुरी. चोळपाचे दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयांचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याती चोळपाचे सद्गुणी कांता तेही केवळ पतिवर्ता सदोदिती तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना धरून चित्ती. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संतान व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहूनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तृप्त झाले महायामय पसराती बसले ऐसे आले कित्येक लोक भक्त अंतरी जे जयची ती तेथे प्रीती राजपुरविती दृढ चरणी जयाची भक्ती त्याचे होते कल्पतरू. जे का निंद कुटेल तया शास्त्रे केवळ नास्तिका प्रत्ये तत्काळ योग शासन करता ती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती जनाशी ढोंग्याच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण ज्यांचे अंगी कोणते हो वसतसे ऐसे त्याने निंदले समर्थाने अंतर्य जाणले. जेव्हा ते भेटीशी आले तेव्हा केले नवले एका भक्ताचे या घरी पातले समर्थाचे स्वारे तेही दोघे विचारी होते बरोबर संन्यासी ते या तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्त पाठावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेचे जन असंख्या ते पातले ते देशनार्धात समाज ताटला भूत एकाची गर्दी झाली. दर्शन घेऊन शरणाचे मंगलनामे गरजती वाचे हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पती नाना वस्तू अर्पण करती नाही मती तया ते कोणी नवसाते करती कोणी आणून या देती कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मनावाचे आश्चर्य करती क्षण एकत्रस्थ होती वैरभावी श्रोणीया. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्या ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती. मोडली जनाची गर्दी ते येऊन सेवे करी संन्याशा पुढल्या नाना परिवस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अनुदेकासी सूर्यता अस्तचळाशी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होती तेयासी अनौदिक वर्ज असे जे पातले करू छळणात ज्याची झाली विटंबना. थंडवया कुस्ती जना अवतारले यतिवर्य किती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकार कथा समंत सदा परसोत प्रेमळ भक्त चतुर्धाध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पण मस्तु श्रीरस्तु शिवम भवतु. अध्यापाचवा श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वनारा अज्ञात मध्ये का भास्करा पूर्ण साक्षी परत भक्त कर्या सदया तू. अक्कलकोटी नगरात एक तपापर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चौकडे कोणाशी पडत साकडे धाव घेते स्वामीकडे. राजे राजवडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आपण आपल्या नगराप्रती. हनुमंती तयासी बडद्या माझी त्या अवसारी मल्हारीराव राजाधिकारी एकदा तयाच्या अंतरी विचारायचा पातला दिवाण आणि सरदार मान करी जैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपोर प्रती कोणी जाऊन अक्कलकोटाशी येथे आणले स्वामीशी तरी आम्ही तयासी नामदेव बहुत कार्य जाणून कठीण कोण न बोलती वचन कोणा लागू कोणा एका लागून गोष्ट मान्य करवे ना तेव्हा ताते साहेब सरदार होता योग्य चतुर तो बोलत उत्तर झाला उत्तर नृप लागे परेसी आपली जरी इच्छा ऐसे स्वामी त्या नायवट पुरेशी तरी मी आणि तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर. त्याची सभा ही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जण या परी दादाशी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणते तया. दादासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहू संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींचे दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनाची पाहुणी भक्ती धन्यवंती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरण त्याची भक्ती राजघराण्यातील युती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी संत्या तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीचे कैसे निवापण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपणे साधावे. करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने दिदले बहुसार दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करिता सर्वदा. ऐशी यांनी काही न केले तुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाला विचार पडला त्यांसी. मग लढवली एकयुक्ती एकांती काठोनी चोळपा प्रती त्यात लागी विनंती करती बुद्धी दवाळ सांगता त्या जरी तुम्ही सामर्थासी येऊन याल बडोद्यासी मग मला रे राव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते दवेनी सर्वशा. चोळपाशी लागली आशा तयाची अंतरी भरवसा जहागिरीचा भाऊ चाल चोळपाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी कृपाळी होऊन समर्थाने बडोद्या प्रती चालावे तेने माझे कल्याण मिळेल मला भूत धन आपल्याही योग सन्मानाने तेथे जाता होईल. ऐसे कोणी वचन समर्थाने हसे करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर. राव मल्हारी नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती आम्ही
मग बडोद्या प्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकतो भावी भक्त. पंचमाध्याय गोडा श्रीरस्तु शिवम भवतु. अध्याय 6 श्री गणेशा नमा धरून शिशूच्या हात अक्षरे पंडिती लिहिवी ती तैसे हे स्वामी चरित्र सारामृत. स्वामी समर्थ मागील अध्यायांच्या अंती सोळपावी नवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसुनी मला रेवायच्या मनी आम्हा विषयी भाव नसे म्हणून तयाचे नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे यज्ञ व्यर्थ गेला त्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धासी परिरा पाहवा यज्ञ करून ऐसे विचार केला मनी मग केले तर तात्यानी अनुष्ठान आरंभिले. भक्त नाही अंतरी दांभिक साधना ते करीत ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग त्याने काय केले सप्तासी ब्राह्मण बैसवली गुरुचरित्र आरंभले व्हावा ऐसी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात ते कधी न गेले समर्थ तात्या झाले वगैरे चित्त काय उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्याची काय सांगावे सांगा राजी आणि सकळ जनाशी तोंड कसे दाखवावे ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून नावे पळवून येतीसी असो कोण एके दिवशी साधूनी योग समयासी मेन्यात घालून स्वामी तात्यासाहेब निघाले. कडापा गावचा मार्ग धरला अर्ध मार्गा मेना आला अंतर साक्षी समर्थला गोष्ट बोधिती झाली. मेनातून उतरले मागुती अक्कलकोटी आले बहुत ऐसे एक वेळा घडले हाय उपाय कुंडला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय कुंडीत टेकलं हात तात्याने. मग अपयश ते घेऊन बडोद्यासी आले परतून समर्थ कृपा भक्त वाचून आणि न उपाय न होय. परिमलाले रावण रूपती प्रयत्न आरंभती पुढती सर्व त्रासे विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतयाचे नाव नृप कार्याचे धरून हावं आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतले समर्थाची भेटी वस्त्र अलंकार सौरदाटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनावर क्रोध आला यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर ठोका याच्या चरणी ऐसा त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोध बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याले मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे बडोद्याशी तेथील कार्याचे सोडवून साहेबाविषयी प्रयोग केला. मल्हारीराव राळाला आणि कृत्यावाजी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हात पाय बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परसोतो. षष्ठाध्याय गोड हा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठाध्याय समाप्तम. शुभम भवतु. झालेली सेवा श्री महाराजांच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ.